हॅलो मंडळी, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर चला, आता इथं झालेली आहे सकाळ. आता ही माझी संध्याकाळची भांडी आहे आणि आता मी ना थोडं वर्कआउट चालू केलेलं आहे, तर त्यामुळे ना खूप असा त्रास होते. त्यामुळे काही भांडी संध्याकाळी घासली नाही आहे. खूपच म्हणजे अगदी उभं पण राहता येत नाही, नुसतं पाय थरथर वगैरे करत आहे. तर मग आता इथं झाली होती सकाळ. म्हटलं चला आता इथं आपले कामं वगैरे आहे ते आवरून घेऊ. तर सगळ्यात आधी मी आता इथं उठले आणि सगळ्यात आधी भांडे वगैरे क्लीन करून घेते. आणि मग कसं आहे, बाकीचं आपलं किचन क्लीन असलं ना तर माणसाला बाकीचे कामं उरकतात. तर चला, मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर तुम्ही कसे आहात? मस्त आहे ना? मस्त राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच माझे डेली लाईफचे व्हिडिओ बघत राहा. तर आता इथं म्हटलं आपण चला भांड्यावर घासू. तर इथं ना अचानक लाईट वगैरे चालल्या गेली. तर तसंच होतं आहे आमच्याकडं, एवढ्या प्रमाणाच्या बाहेर लाईट जात आहे, ये जाय करते. तरी पण म्हटलं जाऊ दे, भांडे घासायला कुठं लाईट लागते. पण थोडं नाही का जळालेलं वगैरे असलं किंवा थोडे कडक भांडे असले तर त्याच्यासाठी प्रकाशच लागतो ना. तरी तर समोर खिडकीसुद्धा असून कसं पलीकडच्या साईडनं भिंत आहे, तर एवढं काही प्रकाश घरात येत नाही आहे. तर असं एवढं काय अंधार असतो. तरी मग मी ना कधी कधी मला जास्त एमर्जन्सी असली तर व्हिडिओ बनवायची जी आहे ही आणलेली आहे लाईट, आपलं रिंग लाईट, तर ती लावून भांडे वगैरे घासत असते. तर आता इथं मस्त लाईट वगैरे लावली, नंतर भांडे क्लीन झाली. नंतर आता इथं मी माझं आवरलं आणि आज होता मला गुरुवार. तर गुरुवार निमित्त बघू शकता मी आज ही साडी घातलेली आहे आणि ह्या साडीला जवळजवळ 4 ते 5 वर्ष होत आहे. ही साडी मला एवढी आवडते ना, पूर्ण प्लेन आहे आणि मोरपंखी कलर आणि तिचं ब्लाऊज एवढं सुंदर आहे ना. तर मी ना ही साडी कधीच खूप जण मला म्हटले काय सारखं सारखं 30 साडी घालता म्हणे, थोडं वेगळं ट्राय करा. पण ही साडी मला एवढी आवडते ना की माझ्या जीवाच्या पलीकडं. त्याच्यामुळं मग मी ना हीसाठी आज गुरुवार होता मला, मस्त बाकीचं पटपट वगैरे आवरून घेतलं आणि मग त्या कामाला सुरुवात करते. आज आहे गुरुवार, तर आज गेलेली आहे लाईट. तर मी आता पॉवर बँकच्या याच्यावरती व्हिडिओ शूट करत आहे. पॉवर बँक लावलेली आणि त्याला लाईटचा उजेड आहे नाही का, आपण जे व्हिडिओ बनवतो तर ती लाईट आलेली. आता एवढी भांडी असते ती लावून घेते. तर आधी तर मस्त लाईट वगैरे लावली आणि म्हटलं आता जी काही घासलेली भांडी ती मस्त पटपट लावून देते. आणि मग आता इथं म्हणा अचानक मला फोन आला की मला बाहेर हे करायचं म्हणे, जायचं आहे, तर तू आवरून ठेव. मग मिस्टरांना मग म्हटलं आज काही स्वयंपाक करून उगा पडेल, तर त्यासाठी फक्त मला खिचडी करायची होती. तर मग मी आता इथं आवरलं आणि मस्तपैकी इथं पटपट अशी भांडी लावून घेते, जेणेकरून आणि बाकीचे जे काही काम आहे कपडे वगैरे धुणं, कारण की जेवायला फक्त मी आणि पिल्लूच आहे. तर पिल्लू पण माझ्यासोबत खिचडी खाणार, कारण की स्वयंपाकही करावं लागणार नाही आहे. तर आजचा असा काही माझा दिवस सुरू झालेला आहे. आता ही भांडे वगैरे लावून मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. तर आता इथे किचन कट्ट्यावरती आवरते आणि मस्तपैकी तुमच्यासोबत आपला जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करते. तर माझे असेच काय ते दिनचर्या म्हणजे कसं, आणि मग असं होतं ना की एवढं पण काही माणसं ते नाही दाखव की एवढं ठीक आहे. आता जे असतं ते तर दाखवू शकतं, पण कसं आहे मग त्याच्यामुळे मी काही लॉंग व्हिडिओ शूट नाही करत. पण आज मी ही साडी घातलेली, ह्या साडीला घेऊन जवळजवळ 6 का 7 वर्ष झालेली ही साडी. तर आता माझी भांडी झालेली लावून, आता मला बनवायची खिचडी आणि आता मिस्टर बाहेर जाणार आहे तर त्यांचं आवरून देते मी आता. तर मी तर माझे काम आवरतच होते, तर तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला की मला बाहेर काम आहे, तर नाही का त्यांना जो काही ड्रेस लागतो तो काढून ठेव. मग मी इथं ना माझं पटपट आवरून घेतलं आणि म्हटलं आता काही स्वयंपाक काही करावं लागणार नाही. पण तिच्यात एवढा वेगळा ट्विस्ट आला ना की काय सांगू. नंतर मग मी ते भांडी लावली, किचन आवरलं आणि म्हटलं थोडासा चहा होता तो चहा वगैरे घेते. तर आता मी ना इथे सगळ्यात आधी कपडे काढते धुवून, कारण की फक्त आता मला खिचडी बनवायची आहे. मिस्टर बाहेर जाणार आहे तर जेवण काही बनवायचं नाही. तर खिचडीचं पिल्लूचं माझं होऊन जाईल. आणि तसं मिस्टरांनी सगळ्याला बरोबर नाश्ता वगैरे केला आहे, तर आता ते बाहेर चाललेले. तर म्हटलं आता सगळ्यात कपडे धुवून घेते, कारण गॅस काही लाईटीचा तपास नाही आहे, येणार नाही आहे. आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि असेच ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का, नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला जास्त उशीर न करता मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर आता इथे सगळ्यात आधी इथं कपडे धुवून घेते मी, जेणेकरून कसं एकदा आता हे धुणं झालं ना तर सर्वात मोठं काम झाल्यासारखं वाटतं. नाही तर कपडे मागे पडले ना, आणि असंही काही मला स्वयंपाक बनवायचा नाही आहे, कारण की मिस्टर जाणार आहे बाहेर. मग म्हटलं आता सगळ्यात आधी काय करू, भांडे तर झालेली, किचन क्लीन आहे, फक्त उरले हे कपडे, तसेच फक्त मला खिचडी वगैरे बनवायची. तर आता इथे मी पटपट कामावरून घेते, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा.
तर मग मी नाही ते कपडे तिथले भिजवले, त्याच्यानंतर धुवायला लागले आणि माझे कपडे नाही होत तर लगेच मिस्टर आले आणि मग म्हटलं आता काय झालं, तर लगेच ते मला म्हणे अगं ते काम कॅन्सल झालं म्हणे, नाही जायचं. म्हटलं बघा तुम्ही मला सांगितलं मला नाही जायचं तर मी ते स्वयंपाक बनवला आणि म्हटलं थोडं वेळ थांबा म्हणे, काही हरकत नाही म्हणे, सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे ना तो आरामाने जेवण बनव म्हणे. तर आता नाही तर जवळजवळ 12:30 होत आले होते आणि इथं मी ना खिचडी 12-12:30लाच खात असते, त्यामुळे म्हटलं सगळं ते काम वगैरे आवरून घेऊ, नंतर मग कसं एकदा पोटात न पडल्यावरती ना काम पण आवरावंसं वाटत नाही. मग इथं पटपट असे कपडे धुतले, पिळून म्हटलं वाळू घालते आणि मग बाकीचे जे काय ते नंतर बनवते. मग इथं खिचडी वगैरे करते, म्हटलं थोडं थोडं त्यांना देईल, काही मी खाईल, आम्ही तिघं मिळून थोडं थोडं नाश्ता होऊन जाईल आणि माझं काय आज उपवास असल्यामुळे फक्त मला थोडंसं किचनमध्ये पण होऊन जातं. आणि आता माझं नाही का असं काही डेली लाईफ असतं जे असतं मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे. तर तुम्हाला आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर इथं ना त्यांनी काही आंबे वगैरे आणलेली होती तर ती कट वगैरे केली, ती थोडी खाल्ली पण आंबा खूप फिका निघाला. त्याच्यानंतर मग मी ना इथे खिचडीची तयारी केली, मिरची कापली, बटाटा कापलं आणि मस्तपैकी खिचडी अशी परतून घेत होते. ते इथे बघू शकता मस्तपैकी तेल वगैरे टाकलं, खिचडी वगैरे बनवून घेते आणि मग पिल्लूच्या पप्पाला, मला आणि पिल्लूला तिघंजण मिळून खिचडी खातो आणि नंतर त्यांची स्वयंपाकाची तयारी करते. ते म्हणे काही एवढी घाई नाही आहे, आरामाने कर, थोडंफार खिचडीमध्ये पण होऊन जाईल म्हणे. मग आता इथं मस्तपैकी अशी खिचडी वगैरे बनवते आणि आम्ही तिघंजण खातो. तर असं काही माझं ना साधं सिंपल डेली लाईफ असतं, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्या लाईफमध्ये काय काय हे येतात मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आणि मी त्या परिस्थिती कशी हँडल करते ते पण तुमच्यासोबत शेअर होते. तर आता इथं मस्तपैकी खिचडी झाली, पिल्लूच्या पप्पांना दिली खिचडी, पिल्लूच्या पप्पांनी खिचडी घेतली, त्याच्यामध्ये ताक घेतलं आणि इथे मला पण ताक लागत होतं. तर ते म्हणे तू बस म्हणे मी आणतो म्हणे. तर तिथं मस्तपैकी आम्ही खिचडी वगैरे खातो दोघंजण आणि पिल्लूला पण बोलवून त्याला देते. तुम्हाला पण असं खिचडीमध्ये ताक टाकलेलं आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझी ही साडी कशी वाटत आहे आणि मला सगळ्यात जास्त प्रिय एवढी आवडते ना, एवढी आवडते ना, मला खूप जण म्हटले की टाकून दे आता खूप ते सारखे सारखे म्हटलं नको. किती वेळेस म्हणजे आपल्याला एकदा जी गोष्ट मनापासून आवडते ना म्हणून ती वेळेस ती किती जरी खराब झाली तर ती नाही टाकू शकत. तर आता इथं पिल्लूला पण बोलवलं, त्याला पण म्हटलं तू नाश्ता करून घे, नंतर दोघांपुरतीच भाजी बनायची. मग इथे सोयाबीन वगैरे भिजवलेली आहे, म्हटलं आता ते भिजेपर्यंत बघतो नाश्ता करून. मग आता इथं मस्तपैकी खिचडी बनवली, आम्ही तिघंजण छान प्रकारे खात आहोत. माझं तर अर्धीच खिचडी खात असेल इथं दोघांचा नाश्ता पण झाला. सकाळी पिल्लूच्या पप्पांनी दूध केला पण त्यांना खिचडी पण भरपूर आवडत असते. तर मी पण इथं मस्तपैकी खिचडीमध्ये ताक वगैरे टाकून खाल्लेलं आहे. आणि मला ना थोडं असंच नाही का एकदम कोरडं कोरडं खायला काही आवडत नाही. त्याच्यानंतर एक ना इथे मी ब्लॉग शूट केला, जसं काही केला मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला माझा हा